स्वतःची फौज त्यामध्ये अरेंज केली. झाली किती? 60,000ची. किती झाली? 60,000ची फौज तयार झाली. त्या बहादूर खानाचे 1 लाखाचा सैनिक त्या बहादूर गडावरती सोन्याचं रक्षण करत. हंबीर मामाने नियोजन असं केलं. हंबीर मामाने या 60,000च्या 2 तुकड्या केल्या. पहिली तुकडी 40,000ची आणि दुसरी तुकडी 20,000ची. पण ठरलं असं, बहादूरगड हा नगर पासून 100 किलोमीटर आणि कुरकुंबा पासून 70 किलोमीटर. बहादूरगडाच्या नगर हा समोरच्या दरवाजाच्या समोर नगर हे गाव आणि कुरकुंब हे बहादूरगडाच्या मागच्या दरवाजाला गाव. हंबीर मामाने नियोजन असं केलं, 40,000चा सैनिक समोरून किल्ल्यावरती आक्रमण करेल आणि 20,000चा सैनिक किल्ल्याच्या मागच्या बाजूला कुरकुंबामध्ये घडलं. आणि दुपारी 12 वाजता मराठे उठले, तलवारी हातात घेतल्या, घोड्यावरती बसले आणि नगर मधनं मराठी निघाले. 1:30-2 वाजता मराठी बहादूरगडाच्या जवळ आले. 40,000चा त्याला सगळं हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की. आणि त्याचा आसमानात ते सौर बघितलं. बहादूर खान उठला आणि कहू नये हुजूर, सदर म्हटलं हुजूर मराठी आले दिवसा दिवसा कधी येत नाही, रात्रीची उठा दिवसा कदाचित आपल्याकडे 1 लाखाचा सैनिक आहे. दिवसा आलेत म्हणल्यावरती कमीत कमी याच्याकडे 1.5 लाखाचा सैनिक असणार आहे. त्यांना हवालदार कोतवाल 5 उरलेले गोळा घेतले. 1 लाखाचा सैनिक लढाई करायला गेलं. 40,000 मराठ्यांचे सैनिक आला जवळ, तलवारी काढल्या. आता युद्ध होणार, आता तुम्ही युद्ध होणार, आता मारामारी होणार. तोपर्यंत मराठ्यांनी रिवाज घेत टाकला, भागो. मराठी पुढं बहादूर खान मागं, मराठी पुढं बहादूर खान मागं. मराठी काय म्हणलं फिरली म्हणलं 40,000 होते, मला वाटतं 1 लाख असते. मला माघारी चित्रम करत जसा किल्ल्याच्या जवळला मराठी परत मागे पोहोचले. हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की. आता तुम्ही युद्ध होणार, आता युद्ध होणार, आता तलवारी काढा. तोपर्यंत मराठीने रिवाज घेत टाकला, भागो. मराठी पुढं बहादूर खान मागं, मराठी पुढं बहादूर खान मागं. मला काय नापाच्या पुढे जाऊ मराठी काय म्हणजे आता मागायला आता मागायला आता जितम करत बहादूरगडाच्या जवळ. जसा किल्ल्याच्या जवळ मराठी पुरुष मागणे बदलले. हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की. आता युद्ध होणार, आता तुम्ही युद्ध होणार. तो मराठीने परत रिवाज घेत टाकला, भागो. मराठी पुढं बहादूर खान मागं, मराठी पुढं बहादूर खान मागं. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणला, हुजूर भागे हम नाही आएंगे, तू चुप बेटे म्हणला. जातील तिथं मत आणायची. आणि मराठ्यांनी पुण्याची वेस ओलांडली. काही मराठे कुटुंब, काही मराठे कात्रेच्या घाटात, काही मराठे स्वारगेटच्या घाटात. पण त्याला काही माहितीये, त्या बहादूर खानाला त्या जगाच्या पाठीवरती वारा, वाघ आणि वादळ आणि मराठे कधी कोणाच्या बापाला सापडले नाही. गेला. पण जसं बहादूर खानानं पुण्याची वेस ओलांडली, 100 किलोमीटर अंतर पार केलं, तसं एकदा हंबीर मामा 20,000चे सैनिक घेऊन कुरकुंबामध्ये थांबले होते. हंबीर मामा गेले किल्ल्यावरती वॉचमॅन घेतलं, खापड्या देऊन सुजवली, सगळं सोनं घेतलं. हंबीर मामा काय बहादूर खान म्हणून आता काय झालं, आता येणार आला जितम करत. जसं किल्ल्याच्या जवळ आलं तसा या बहादूर खानाला बहादूरगडावरती फक्त धुरूच दिसायला. एक सरदार बदला, हुजूर बहादूर खान क्या हो गया हुजूर, मला क्या कहते, फिर हम किसके पीछे गए, मराठों के हुजूर इधर आना. कौन आए थे, मराठी. तो हम किसके पीछे गए थे, मराठों के हुजूर. असे फसवते म्हणतात. 40,000 बेण्याने पूर्ण ताणत नेले आणि 20,000 कार्यकर्ते मागणी येऊन सोडून घेऊन गए. गुढीला एक रक्त न सांगता लढलेली पहिली लढाई ती महाराजांनी करून दाखवली. या जगाच्या इतिहासात असं शौर्य तुम्हाला बघायला मिळत नाही. माणसं कशी कमवली. महाराज गोळकोंडा